गुड मॉर्निंग डे 2. आजचा दिवस दुसरा आणि आजचा दिवस आहे फक्त सेटअप सगळा हे करायचा. तर हे आमचं लोकेशन आहे जिथे आम्ही राहिलो आहोत. हे येडं बसलं इथे. स्विमिंग पूल आहे मस्तपैकी. काल जसं मी बोललो होतो तसं ही आमची प्रॉपर्टी आणि आमच्या प्रॉपर्टीचे काही डोनसाट घेतलेत ते नक्की ग्राउंडवरती जाऊन सेटअपचं पहिलं बघतो, मग बाकी सगळं. इथे मस्त गजिबो वगैरे केलाय, आउटसाईड बार. सकाळी नाश्त्याला मस्त उसळ आणि पाव होता. आज दिवसभर पहिले सेटअप करायचा, मग थोडंसं स्विमिंग करायची. संध्याकाळी साईला आणायला जायचं आहे. तर बघूया. हाय गाईज, गुड मॉर्निंग. घ्या आता ऐका बडबड, आम्ही ऐकून दमलो. हे रात्रभर झोपून नाही दिला यांनी मला. ह्याच्यामुळे जाम जण रात्री झोपले, खास करून निखिल. बघितलं, दोष देतात मला. हे बघा, तुम्हाला आता रात्री आम्हाला दाखवायला नाही भेटलं, आता आम्ही दाखवतो. रात्री आलो हे मोठी गोष्ट आहे. फुल घालवली बाई होती बेंच रात्री मला मल्याळम पिक्चर. मी ते अजून पण विसरू शकत नाही. मडगाव सोडल्यानंतर ना फुल तशीच. आणि हे बघ, हा सगळा हे कॅनल बोलतोय ना, तो कॅनलचं पाणी बघ काय असतंय. राईटला जायचं का? ग्राउंडला आलोय फायनली. ते काय आतमध्ये मला नाही माहिती. जमायला असले एकदम डेंजर आहे. सेटअप जस्ट फिनिश झालाय. दुपारचे वाजलेत 3:18. मी घड्याळ नव्हतं आणलं ना रे, तिथे नव्हतं. तर 3:18 वाजलेत आणि चाललोय आता परत रूमवरती जाणार. स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग उड्या मारणार आणि मग निघणार. संध्याकाळी बहुतेक बीचवरती जाणार, एवढं नक्की. बीचवरती नाही पण गोवा फिरायला काय आता जायला. गोव्यामध्ये स्टेटमध्ये होत आणि इकडनं जवळचा बीच हा 30 किलोमीटरवरती. सो लेट्स सी कुठे जातोय. आज एक बीच करू शकतो जो आम्हाला अनुरागने मागच्या वेळी सजेस्ट केला होता. तर बघूया त्या बीचवर जाता येते का. त्याला फोन कर, त्याला बोल बाबा सामान घेतलंयस ना, नाही तर तसाच घरी जा. कितीला निघणार आहे? निघाला तो. त्याला घ्यायला किती वाजता जायचं? 10:30 वाजता बोलतोय. काम करू एक ना, इथे कुठला तरी बीच आहे. मी अनुरागला विचारतो, त्याने मला काबोदे रामा काहीतरी बीच आहे. हे निखिल, काबोदे रामा काहीतरी बीच आहे. तर काबोदे रामाला जाऊया आणि तिकडून आहे ना तिथे त्याला घेऊ. काबोदे रामाला आहे ना सनसेट मस्त बघू, एन्जॉय करू. तर रूम टूर ट्राय करायची होती. तर ही आहे रूम टूर. हा आमचा समस्त की फलवा विलेज.
इथे हे कबड आहे, वॉशरूम, कपडे वगैरे ठेवले आम्ही असेच. आता काय तर काबोदे रामाला चाललोत आणि काबोदे रामावरनं निखिल एकदा टाकून बघ, काबोदे रामावर दांबोली एअरपोर्ट किती लांब आहे. दांबोली 56. आई झोली. एक काम कर, दांबोलीमच एअरपोर्ट टाकूया, दांबोली एअरपोर्टच्या आजूबाजूचाच परिसर बघूया. चालेल. दांबोलीच्या बाजूला कोलवा बीच वगैरे पण आहे. मग टाक कोलवा बीच. मग मी इथे टाकतो आरोसिम बीच. जाम आहेत तिकडे त्या साईडला. दांबोलीच्याच बाजूला जाऊया ना, कशाला मग हे करूया इकडनं परत इकडनं 30 किलोमीटर जायचं आणि इकडनं परत दांबोलीला जायचं, कशाला पाहिजे. त्यापेक्षा दांबोलीमच करूया बेस्ट. तर काबोदे रामा कॅन्सल, दांबोलीमच्या आजूबाजूचे बीच करायचे. ज्याला आणायला चाललोय त्याला तेवढं हे नाही जायचे. आता 6वा माणूस ऍड झाला आमच्यामध्ये, ज्याला आम्ही आणायला आलेलो. कुठे गेला तो दिसत पण झालं, बोलवलेला आणण्यासाठी बोलवलेला. त्यासाठी मी मेसेज तुम्हाला दाखवीन नंतर. ये बाबा ये, काय पण कर, ये काही हे कर. आजची पार्टी पण तो देणार आहे आपल्याला. आता आम्ही जेवायला जिथे बसलोय, ही सेम फिलिंग आहे जयपूरची. जयपूरला पण असंच, म्हणजे ॲक्च्युली किचन होतं ते, पण जे बाहेर वास आला ना तो सेम जयपूरचा फिलिंग होती. नाश्ता घालतो, जेवण आलेलं आहे. क्या है ये मुर्ग मुसल्लम है. ओके, हे मुर्ग मुसल्लम आहे. फुल चीज नाही अंडा किसतात. अंडा किसून केलेलं. तर हे आहे कस्टर्ड ॲपल. शेवटी साईला 13,000 खर्च करून गोव्याला घेऊनच आलो. पोटावरती याच्यात ताव मारला. कस्टर्ड ॲपल वगैरे सगळं खाऊन हे निघालो परत नागवेमला जा. आणि नागवेमला आता परत दुसऱ्या रस्त्याने गेलो. यावेळी जाताना वेळाच्या रस्त्याने गेलो आणि नवीन रस्ता अनुभवला अगदी नागवेम पर्यंत. मोबाईल नंबर बोलो सर आपका. 70 300 300 87 807. ओके सर. थँक्यू सर. हो हे बघ टेस्ट होतोय. AK-47. तर दिवस तिसरा आहे ना आजचा. या राईडचा दिवस, राईडचा नाही, ह्या कामाचा दिवस तिसरा. कामाचा पण नाही, गोव्यातला दिवस तिसरा आहे माझा आजचा. चला हे नाश्त्याला झाला. फोन तुझ्याकडे आहे ना माझा. हा बरोबर आहे. अजून काय अहो आरामी ब्लॉक करतोय. तू ठेव, फोन ठेव. अरे बाबा मी चीज की नाही खाल्ला. हा बघ, हा आरामी बघ काय करतो. आजचा दिवस रिलॅक्सिंगचा आहे. तर आता थोडासा स्विमिंग पूलमध्ये टाइमपास करते. वाजत 1-2 वाजता जेऊ आणि लोकेशनला जाऊ आणि तिथे जाऊन सगळी सेटअपचा सगळी तयारी करू. सो तोपर्यंत आम्ही टाइमपास करतो स्विमिंग पूलमध्ये. तो असा आडवा काढतो, आपल्याला उभा कर. आता आम्ही चाललो जेवायला. होऊन झालं, जेवणार आणि निघणार काम करायला. तर रिसॉर्टच्या हॉटेलला रिसॉर्टवरतीच बसलो आहे. आणि काय ड्रॅगन चिली नाही, ड्रॅगन चिकन आहे ना, गार्लिक चिकन. सॉरी हे गार्लिक चिकन मागवलं आम्ही.